आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे शहरातील आंबेगाव पोलीस स्टेशनने जबरी चोरी आणि चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत 2 सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या 3 दुचाकींसह 10 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 2,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे. या प्रकरणातील फिर्यादी हे 13 मे 2026 रोजी रात्री 9:30च्या सुमारास दत्तनगर येथून आंबेगाव रोडमार्गे आपल्या घराकडे पायी जात होते. त्यावेळी दत्तनगर चौकाच्या दिशेने काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी फिर्यादींच्या जवळ येत त्यांच्या गळ्यातील मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर फिर्यादी यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 209/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 309(4) व 3(5) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू करताना आंबेगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने परिसरातील सुमारे 200 ते 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान आरोपी सासवड परिसरात असल्याची गोपनीय माहिती तपास पथकातील पोलीस अंमलदारांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे आणि तपास पथकाने तात्काळ सासवड परिसरात जाऊन आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी शिताफीने कारवाई करत रोहित राजू माने वय 20 वर्षे आणि ओंकार विकास नाईक वय 22 वर्षे यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान दोघांनी संबंधित गुन्ह्याची कबुली देत तपासासाठी महत्त्वाची माहिती दिली. त्यानंतर त्यांना आंबेगाव पोलीस स्टेशन येथे आणून अधिकृतपणे अटक करण्यात आली. पुढील तपासात आरोपींकडून चोरीच्या 3 दुचाकी आणि 10 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 2,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी चोरीच्या वाहनांचा वापर करून जबरी चोरी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने, पोलीस निरीक्षक गुन्हे चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे तसेच आंबेगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भूमिका बजावली.